नमस्कार मित्रांनो, आज आहे 5वा दिवस 30 डे चॅलेंजमधला आणि चांगल्या प्रकारे बॉडी वॉर्मअप झाल्यावर सूर्यनमस्कार करून घेतले. त्यानंतर डायनॅमिक सूर्यनमस्कार झाले माझे करून. त्यानंतर आज मिश्रदंड केले सुरुवातीला पहिले मी, आणि मग त्यानंतर आसनं चालू केली पाठीवरती झोपून. पोटासाठी ही आसनं आहेत. त्यामध्ये पहिलं आसन होतं एक उत्तानपादासन, दुसरं आसन झालं आता हे चालू उत्तानपादासन. 45 डिग्रीमध्ये दोन्ही लेग्स एकत्र येऊन होल्ड करायचे. पोटावर चांगला ताण पडतो, त्याने कोर चांगली स्ट्रॉंग होते. त्यानंतर हे आहे नौकासन, बोट पोज. सगळ्यात बेस्ट आसन आहे पोटाचे मसल स्ट्रॉंग करण्यासाठी, आणि ज्यांचे लोअर बॅकचे प्रॉब्लेम असतात त्यांनी शक्यतो टाळावे. त्यानंतर हे आहे एकपद पवनमुक्तासन. ज्यांना पण कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल, पोटाचे काही जे विकार असेल ते ह्या आसनपासून दूर होऊ शकतात. हे आहे पवनमुक्तासन. दोन्ही पाय एकत्र पोटावरती आणून त्याला पोटावरती दाबायचं आहे. त्यानंतर हे केलं आहे उत्तानासन. कोर स्ट्रॉंग करण्यासाठी पोटावरती चांगला ताण पडतो या आसनामुळे. हे सगळं झाल्यानंतर मी बाकीची पण आसनं करून घेतली पोटासाठीची, आणि त्यानंतर मग आता हे हँडस्टँडची प्रॅक्टिस करत आहे. हँडस्टँड माझा अजून विथ सपोर्टच येते. विदाऊट सपोर्ट मी ट्राय केले पण होत नाही बरोबर, पण प्रयत्न चालू आहेत माझे. टाईम भेटेल तसा करत राहतो. हँडस्टँडची चांगली प्रॅक्टिस झाल्यानंतर मग मी थोडे क्रॉसफिटची ट्रेनिंग चालू केली. पोटाचे मसल्स जरा फॅट्स वाढले होते ते कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह आहेत. स्विचेस बोलतात त्याला. स्विचेस केले, दोन्ही साईडने मिळून 5 काउंट केले. त्यानंतर हे साईड किकसिप केले. सगळ्यात बेस्ट कार्डिओ वर्कआउट आहे हा, करून पहा सगळ्यांनी. चांगले कॅलरीज बर्न होतात त्याच्यामध्ये. आता हे पोस्ट योगा सेशन माझं पोजिंग चालू केलं आहे. थोडं पूर्वी बॉडी बिल्डिंग करत होतो, बरेच वर्षी आले आता सोडून. चला भेटू उद्या.